विद्यार्थी मित्र नमस्कार. पुढील व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषणाचे प्रकार आणि त्यानंतर विस्तृतपणे वायू प्रदूषण, त्याची कारणे, त्याचे परिणाम आणि त्यानंतर त्यावरील उपाय या विषयावर सविस्तर चर्चा केलेली आहे. त्याच प्रदूषणामध्ये पुढील प्रकार तो म्हणजे जलप्रदूषण किंवा वॉटर पोल्युशन. याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मागील 2 व्हिडिओमध्ये मी पाहतोय की आपले व्हिडिओ थोडेसे मोठे होत आहेत, त्यामुळे आजचा व्हिडिओ थोडासा आपण थोडक्यात किंवा कमी वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा जर तुम्हाला काही अडचण वाटली तर तो व्हिडिओ तुम्ही परत परत पाहावा असे मी आपणा सर्वांना सूचना करतो. विषय तोच असेल, जे मुद्दे मांडायचे ते पूर्ण त्या व्हिडिओमध्ये मांडलेले असतील, पण जर काही वाटलं कोणाला तर तो व्हिडिओ तुम्ही परत परत पाहू शकता. तर सुरू करूयात आजचा विषय, जलप्रदूषण. जलप्रदूषण म्हणजे पाण्याचं प्रदूषण. आपल्या सर्वांना माहिती आहे, मुख्य जे काही प्रकार आहेत प्रदूषणातले, त्यातील हा एक अत्यंत महत्वाचा आणि आपल्या जीवनाशी अत्यंत निगडीत असलेला विषय तो म्हणजे जलप्रदूषण. तर मी सर्वप्रथम आपल्यासोबत एक व्हिडिओ शेअर करतो आणि आपण मग सुरू करूयात आजचा आपला विषय, तो म्हणजे जलप्रदूषण. तर सुरू करत आहोत जलप्रदूषण, कारणे, परिणाम आणि नियंत्रणाचे उपाय किंवा त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. इथे एक तुम्हाला फिगर दिसते, चित्र दिसतंय. त्या चित्रामध्ये लक्षात येतंय की पाण्यामध्ये वेगवेगळे घटक जे आहेत ते आपल्याला पडलेले किंवा मिसळलेले दिसत आहेत. तर जलप्रदूषण म्हणजे काय? तर जलप्रदूषण म्हणजे पाण्यात हानिकारक रसायने, सूक्ष्मजीव, प्लास्टिक, कचरा किंवा इतर दूषित पदार्थ मिसळणे, ज्यामुळे पाण्याची नैसर्गिक गुणवत्ता खराब होते आणि ते पिण्यास किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या वापरासाठी किंवा जलचर प्राण्यांसाठी अयोग्य होते. अशा पाण्याला दूषित पाणी किंवा त्याला जलप्रदूषण असं म्हणतात. सरळ शब्दात सांगायचं, जेव्हा नद्या, तलाव, समुद्र, भूजल किंवा पाण्याच्या इतर कुठल्याही स्रोतामध्ये काही मानवी क्रियेमुळे किंवा नैसर्गिक गोष्टीमुळे किंवा नैसर्गिक कारणाने देखील काही दूषित घटक मिसळतात, तेव्हा त्या पाण्याला ते पाणी किंवा त्याला जलप्रदूषण असं म्हणतात. सेंट्रल पोल्युशन बोर्ड नुसार भारतातील 70% जे काही पाणी आहे ते उपचार न करता नद्यामध्ये सोडले जात आहे आणि त्यामुळे जगातील 80% आजार या दूषित पाण्यामुळे होते आहेत, असे वेगवेगळे अभ्यास सांगत आहेत. तर मग जलप्रदूषणाची मुख्य कारणे जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं आपल्या लक्षात येतं की जे काही आपल्या जीवनातील दैनंदिन गोष्टी आहेत किंवा अवतीभोवती घडणाऱ्या जे काही घटना आहेत त्या सगळ्या मिळून या जलप्रदूषणामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी असतात किंवा त्यासाठी कारणीभूत असतात. भारतात एकूण उपलब्ध पाण्यापैकी 80% जल घरगुती आणि औद्योगिक सांडपाण्यामुळे प्रदूषित होत आहे. त्यातलं परत इतर जर आपण काही कारण पाहिले तर औद्योगिक सांडपाणी म्हणजे कारखान्यामधून निघणारं जे काही पाणी आहे ते प्रक्रिया न करता जर आपण जलस्रोतांमध्ये जशाला तसं सोडून दिलं तर त्यामुळं काय होतं, पाण्याचं प्रदूषण होतं. घरगुती जे काही आपण घाण पाणी तयार होतं किंवा त्याला आपण डोमेस्टिक सिवेज असं म्हणतो, ते देखील शहरातील म्हणा, गावातील म्हणा
किंवा आपल्या किचन मधील म्हणा, शौचालयाचं, रसोईचं, आंघोळीचं पाणी जशाला तसं जर आपण नदीमध्ये सोडत असू तर तो देखील एक जलप्रदूषणाचा मोठा स्रोत आहे असं आपल्या लक्षात येतं. इतकंच नाही तर जेव्हा शेती केली जाते, शेतीमध्ये जे वेगवेगळे केमिकल्स, मग त्यात रासायनिक खतं असतील, कीटकनाशक असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, ते जर आपण वापरत असू तर त्यामुळे देखील जलप्रदूषणामध्ये वाढ होते किंवा ते देखील एक महत्वाचं कारण जलप्रदूषणासाठी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठा प्रश्न जो आज आपल्या समोर आहे तो म्हणजे प्लास्टिक. खरं म्हणजे निर्मिती माणसानेच केली, पण प्लास्टिक आज माणसासाठी राक्षस म्हणून ठरलेला आहे. कारण एकदा प्लास्टिक तयार केल्यानंतर वर्षानुवर्ष ते प्लास्टिक जे आहे ते कुजत नाही. त्यामुळं प्लास्टिक हा देखील सगळ्याच प्रकारच्या प्रदूषणामध्ये महत्वाचा घटक असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर तेलगळती होते. कधी जहाजांमधून जेव्हा तेल या इतर देशातून आपल्याकडे आयात केलं जातं तेव्हा त्याची गळती होते आणि तो देखील एक महत्वाचा घटक जो आहे तो जलप्रदूषणामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि सोबतच आपले घरगुती किंवा धार्मिक इतर काही सण असतील किंवा काही रिच्युअल्स असतील त्यांच्यामधून देखील नदीच्या पाण्यामध्ये, जसं की नदीमध्ये मृतदेह सोडणे, मूर्ती विसर्जन करणे किंवा प्राण्यांचे अवशेष जशाला तसे पाण्यामध्ये टाकून देणे, आपल्या सर्वांच्या मनामध्ये हा एक मोठा गैरसमज आहे की ज्या काही गोष्टी आपल्यासाठी अनवॉन्टेड आहेत, ज्या काही आपल्यासाठी अनुपयोगी आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण जनरली पाण्यामध्ये टाकून देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे ते देखील एक मोठं कारण आहे. Here you can see the different causes of water pollution. Whatever the causes we have already been discussed, the same causes have been mentioned in the form of figures in this slide. You can go further or you can search for the further reasons for the water pollution. Okay. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये नदी आहे किंवा जो काय हा जलस्रोत आहे त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणामध्ये मानवाने निर्माण केलेला कचरा जो आहे तो जमा झालेला आहे. आणि इथं आपण पाहतो की जे आता आपण बोललो अनवॉन्टेड किंवा अनट्रीटेड इंडस्ट्रियल असेल किंवा मग तुमचं डोमेस्टिक वेस्ट असेल ते आपण जशाला तसं नदीमध्ये सोडतोय. तर या प्रदूषणाच्या मुख्य कारणामधील हे दोन कारण. तर मग आता जलप्रदूषणाचे मानवाच्या जीवनावर जे काही परिणाम होतात किंवा एकंदर आपल्या आयुष्यामध्ये जे काही परिणाम होतात त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आरोग्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा, कारण आपल्याला रोज आयुष्यात लागणारे जे काही पाणी आहे ते जर दूषित असेल किंवा प्रदूषित असेल त्यामुळे आपल्याला कॉलरा, टायफॉइड, कावीळ यासारखे जलजन्य आजार होत असतात. तसेच मानवाप्रमाणेच जलीय सजीवांचा मृत्यू हा पाण्यातील ऑक्सिजन किंवा डिझॉल्व्ड ऑक्सिजन कमी झाल्यामुळे होतो असं आपण बऱ्याचदा बातम्यांमध्ये पाहतो किंवा प्रत्यक्ष फोटोमध्ये पाहतो किंवा आपल्याही आजूबाजूला जर जलस्रोत असतील तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष देखील आपण जाऊन पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की पाणी जर अति प्रदूषित झालं तर त्या ठिकाणी मासे जे आहेत ते मरण पावतात. परिसंस्थेचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेलं आपल्याला ह्या जलप्रदूषणामुळे पाहायला मिळतं. ज्यामुळे अन्नसाखळी बिघडते किंवा अन्नसाखळीमध्ये विषारी पदार्थांचा प्रवेश होत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. गोड्या पाण्याचे स्रोत पिण्यायोग्य राहत नाहीत. जलप्रदूषणाचे परिणाम तात्काळ आणि दीर्घकाळ दोन्ही असतात. जसं आपण पाहिलं की अगदी हे जे काही जलजन्य रोग आहेत ते जर आपल्याला लगेच झाले तर आपण म्हणू शकतो की तो तात्काळ होत दिसणारा परिणाम आहे. पण दीर्घकाळ दिसणाऱ्या परिणामामध्ये देखील माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार, जसे की इव्हन कॅन्सर सारखे आजार देखील माणसाला दूषित पाण्यामुळे होतात. भारतात दरवर्षी 10 लाख लोक दूषित पाण्यामुळे मरतात असा एक अभ्यास सांगतो. तर मग मानवी आरोग्यावर होणारे जे काही परिणाम आहेत ते आपण वरच पाहिले की रोग, जसे जलजन्य रोग आहेत, कॉलरा, टायफॉइड, डिसेंट्री, हेपेटायटिस, स्किन डिसीजेस यासारखे रोग तात्काळ आपल्याला झालेले दूषित पाण्यामुळे झाल्या पाहायला मिळतात. मग जड धातू, आपल्याला माहितीये की पाण्यामध्ये जर विषारी धातू किंवा ज्याला आपण जड धातू जसं की लेड आहे, लेड ते जर समजा पाण्यामध्ये असेल तर त्यामुळं मेंदूचं नुकसान होतं. त्यामुळं आपल्याला किंवा मर्क्युरी त्याच्यामुळे देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोग होत असलेले पाहायला मिळतात.
दीर्घकाळ जर आपण दूषित पाणी पित राहिलो तर किडनी आपली फेल होऊ शकते. आताच तुम्हाला सांगितलं मी की कर्करोग म्हणजे कॅन्सर देखील आपल्याला होऊ शकतो आणि प्रजनन मध्ये देखील समस्या या दूषित पाण्यामुळे निर्माण होऊ शकतात. आणि बहुतेक ठिकाणी शहरामध्ये किंवा इतर कुठेही वेगवेगळ्या प्रकारचे पोटाचे आजार जे आहेत ते दूषित पाण्यामुळे होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता पर्यावरण आणि जलचरांवर होणारे परिणाम असं जर आपण पाहायला गेलं, आताच अगोदर सांगितलं होतं की जे काही पाण्यामध्ये वेगवेगळे जलचर राहत असतात किंवा प्राणी राहत असतात त्यांच्यावरती जलप्रदूषणाचा अत्यंत घातक परिणाम होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण प्रदूषणामुळं पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळं त्यामध्ये वाढणारे सजीव किंवा जीव जे आहेत ते मृत्यू पावतात. नायट्रोजनमुळं शैवालात मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि पर्यायाने पाणी हिरवे होऊन पाण्यातील ऑक्सिजन शून्यपर्यंत जाऊ शकतो. जैवविविधतेला नुकसान जर आपण पाहायला गेलं तर मोठमोठे प्राणी जसे की डॉल्फिन असेल किंवा कासव असतील तर ह्या जलप्रदूषणामुळे नष्ट होत आहे. जे काही जलस्रोत आपण दूषित करत आहोत त्यामुळे हे दुर्मिळ प्राणी अजून काय होत आहेत, दुर्मिळ होत आहेत. आणि सोबतच जरी आपल्याला दिसत असलं की म्हणजे जमिनीवरचं पाणी दूषित झालेलं आहे, पर्यायाने तेच पाणी जमिनीमध्ये जातं आणि जमिनीमध्ये असलेले पाण्याचे स्रोत देखील यामुळे दूषित होत आहेत हे देखील आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. ज्यामध्ये फ्लोराईड्स असेल किंवा आर्सेनिक असेल अशा पद्धतीचे जड धातू किंवा जड मूलद्रव्य पाण्यामध्ये मिसळत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता आर्थिक आणि सामाजिक परिणाम याबद्दल जेव्हा आपण बोलतो, पाणी दूषित झाल्यामुळे आपण पाहिलं की माणसाच्या शरीरावर किंवा माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. सोबतच शेतीचं नुकसान होतं. मासेमारीचा जो काही व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांचं देखील आर्थिक मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. प्रदूषित ठिकाणी आपण फिरायला जायची आपली इच्छा होत नाही. त्यामुळे पर्यटनासारखा जो काही उद्योग आहे किंवा पर्यटन जे आहे त्याच्यावर देखील मोठ्या प्रमाणात या प्रदूषणाचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि सोबतच आरोग्यावर होणारा खर्च या प्रदूषणामुळे मग ते जलप्रदूषण असेल, वायू प्रदूषण किंवा इतर कुठलेही प्रदूषण असेल त्यामुळं आरोग्यावर होणारा खर्च जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढतो. भारतात 60% रुग्णालये दूषित पाण्यामुळे चालतात असं सांगितलं जातं किंवा 60% आजार जे आहेत ते दूषित पाण्यामुळे माणसाला होतात असा त्याचा आपण अर्थ घेऊ शकतो. मग आता या जर सगळ्या गोष्टी असतील तर जलप्रदूषणावर नियंत्रण कसं मिळवायचं, तर सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात सोपा तसं पाहायला गेलं तर उपाय आहे की जे काही सांडपाणी तयार होतं मग ते अगदी तुमच्या रोजच्या वापरातलं असू दे किंवा मग इंडस्ट्रीमध्ये तयार होणार असेल, कारखान्यामध्ये तयार होत असेल तर ह्या दोन्ही पाण्यावरती जर आपण प्रक्रिया केली आणि त्यानंतर जर ते नदीमध्ये किंवा जलस्रोतामध्ये सोडलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जलप्रदूषण आपण थांबवू शकतो किंवा कमी करू शकतो. त्यानंतर जे काही कारखान्यामध्ये तयार होणारं पाणी आहे किंवा जे काही दूषित पाणी कारखान्यामध्ये तयार होतं त्याचं जर आपण परत फिल्टर करून जर पुनर्वापर करत असू तर पाण्याचा अपव्यय कमी होईल आणि पर्यायाने जे काही पाण्याचं प्रदूषण त्यामुळे होणार आहे ते देखील कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. रासायनिक शेती जेव्हा आपण करतो त्या ठिकाणी त्यामुळे पाहिलं आपण की जलप्रदूषण मोठ्या मोठ्या प्रमाणावर होत असलेलं आपल्याला लक्षात येतं. त्याच्याऐवजी जर आपण सेंद्रिय शेती करू लागलो, रासायनिक खताऐवजी जर शेणखत व कंपोस्ट खताचा जर आपण शेतीमध्ये वापर करू लागलो तर तो देखील जलप्रदूषणावर एक नियंत्रण मिळवण्याचा मोठा उपाय म्हणून आपण अंमलात आणू शकतो. प्लास्टिक बंदी, आपण सुरुवातीलाच बोललो की प्लास्टिक हा एक सगळ्या प्रकारच्या प्रदूषणावरचा म्हणजे प्रदूषणाचा मोठा स्रोत आहे. जर त्यावर बंदी आणली आपण तर बहुतेक सगळ्याच प्रकारच्या प्रदूषणामध्ये आपण म्हणजे त्याचं प्रमाण कमी करू शकतो आणि अगदी जलप्रदूषणामध्ये नद्या आणि समुद्रात कचरा टाकण्यास सक्त मनाई करणे यासारख्या जर आपण गोष्टी केल्या तर त्यामुळे देखील जल प्रदूषणावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. कायद्याची कडक अंमलबजावणी करणं, आपल्याकडे सगळ्या प्रकारचे कायदे आहेत पण त्या कायद्याची अंमलबजावणी ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने होताना दिसत नाही. तेव्हा कायद्याची कडक अंमलबजावणी करणे हा देखील जलप्रदूषणावरचा एक उपाय असू शकतो. मग आता भारत सरकारने त्यासाठी काय केलेलं आहे तर वॉट प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन 1974 हे आपण मागच्या ह्याच्यामध्ये देखील पाहिलं की यामध्ये सगळ्या प्रकारचे प्रदूषण नियंत्रणासाठी काही उपाययोजना सांगितलेल्या आहेत. खास करून जलप्रदूषणासाठी आपण पाहतो की नमामि गंगे सारखे प्रोजेक्ट जे काही योजना सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये सिवेज ट्रीटमेंट प्लांट ही देखील
एक तसं पाहायला गेलं तर सरकारी पातळीवर ज्याला आपण उचललेली पावलं जे आहेत किंवा सरकारी पातळीवरती जे काही उपाययोजना सांगितल्या जातात त्यामध्ये स्वेज ट्रीटमेंट प्लांट्स उभा करणं, सगळ्या महानगरपालिकेने हे ट्रीटमेंट प्लांट उभे करावेत. त्यासाठी जे आहे ते दोन्ही म्हणजे राज्य शासन असतील आणि सोबतच केंद्र सरकार असेल हे देखील त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं काम करतात. आणि त्यामुळं आणि आज आपण पाहतोय की त्याचा 50% जो काही वापर आहे तो आपण करताना दिसत आहे. कायदे, नियम आणि पोल्युटर पे प्रिन्सिपल्स म्हणजे जर समजा आपण कुणी प्रदूषण करणार असेल तर त्याला दंड जर लावला तर त्यामुळे देखील काय होऊ शकतं, जलप्रदूषणावर म्हणा किंवा कुठल्याही प्रकारच्या प्रदूषणावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. वेगवेगळ्या मोहिमा सुरू करू शकतो. नमामि गंगे असेल, नमामि गोदावरी असेल, स्वच्छ भारत जसंच आणि जल जीवन मिशन यासारख्या योजना किंवा यासारख्या मोहिमा जर आपण राबवल्या तर त्यामधून देखील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणावरती नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान शोधण्याची देखील गरज आहे. जसं आपण बायोरेमिडिएशन म्हणतो, वेस्ट वॉटर रिसायकलिंग म्हणतो, वेस्ट वॉटर रियूज म्हणतो. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आपण कसं शोधू ते देखील आपण पाहिलं पाहिजे. आणि त्यामधून जलप्रदूषणावर किंवा वेगवेगळ्या प्रकारे हा जसा त्या ठिकाणी दिसतंय तुम्हाला की अशा प्रकारचं एक वॉटर ट्रीटमेंट प्लांट सगळ्या शहरांमध्ये असणं अपेक्षित आहे. यामध्ये ते खराब पाणी जमा होतं आणि नंतर मग ते नदीमध्ये म्हणा किंवा परत त्याचा एक तर रिसायकलसाठी वापर होतो किंवा ते नदीमध्ये शुद्ध करून सोडलं जातं. आता व्यक्तिगत आणि सामाजिक उपाय, कारण प्रत्येक वेळेस सरकारच उपाय करेल आणि त्यामधूनच या सगळ्या गोष्टी कंट्रोल होतील असं शक्य नाही. तर आपण व्यक्तिगत पातळीवर आणि सामाजिक पातळीवर देखील वेगवेगळ्या प्रकारचे उपाय जर योजले तर जलप्रदूषण जे आहे ते नियंत्रणात आणलं जाऊ शकतं किंवा ते थांबवलं जाऊ शकतं. जसं की प्लास्टिकचा वापर जर आपण खास करून सिंगल यूज प्लास्टिक जे आहे ते जर वापरणं बंद केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जलप्रदूषणाला आपण आळा घालू शकतो. सेंद्रिय शेती याबद्दल देखील आपण बोललेलो आहोत. विसर्जन, पर्यावरणीय मूर्ती, फुलांचे विसर्जन आपण जलस्रोतांमध्ये टाळलं पाहिजे. बरोबर आहे ना? मूर्ती नदीतच सोडतो हा जो काही आपला हट्टा असेल तो जर आपण टाळला किंवा तो जर आपण त्याला थोडी मुरड घातली तर त्याने देखील जलप्रदूषणावर आपल्याला नियंत्रण मिळवता येऊ शकतं. रिसायकलिंग, जसं इंडस्ट्रियल वॉटरसाठी आपण रिसायकलिंगचा उपाय सांगतो तसंच घरगुती देखील आपण जर रिसायकलिंग मग ते पाण्याचा असेल किंवा घरगुती कचरा असेल तो जर वेगवेगळा करून त्याचं जर काही प्रमाणात रिसायकलिंग करू शकलो, जसं की ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून आपण त्याचं ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण करू शकतो आणि सुका कचरा व्यवस्थित पद्धतीनं त्याचा एकतर रियूज करून किंवा शास्त्रीय पद्धतीने त्याचं विल्हेवाट लावली जाऊ शकते. जागरूकता निर्माण करणं हे देखील एक सामाजिक पातळीवरच उपाय आहे. लोकांमध्ये जाणीव निर्माण केली पाहिजे की जलस्रोत आपले आहेत, जलस्रोत दूषित होत आहेत आणि त्यांना दूषित होण्यापासून वाचवणं ही आपलीच जिम्मेदारी आहे हे आपण लोकांमध्ये सांगितलं पाहिजे. तर एक हे चित्र या ठिकाणी तुम्ही पाहताय ही गंगा नदी आहे. जेव्हा भारतामध्ये सर्वत्र लॉकडाऊन लागलेलं होतं तेव्हा ही नदी इतकी स्वच्छ असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यावरून आपल्या लक्षात येऊ शकतं की किती सोपं आहे या जलप्रदूषणावर नियंत्रण मिळवणं. जर आपण आपलं वागणं जर बदललं तर मोठ्या प्रमाणामध्ये जलप्रदूषण थांबवलं जाऊ शकतं. थँक्यू. आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.